मोठापाशी जाऊन बघू लाईट आली की नाही आली नाही बहुतेक. बघा मित्रांनो शुद्धापूचे आता आहेत बघा पाना काय इंग्रजी चिंचेचं झाड येऊन पडलं बघ येतं कुठून पडतं का माहीत पण आलंय. सो यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग मी सकाळी आता 9 वाजले ती मग इथं पाणी लावायला आलो आहे बघा. पाईप वगैरे सेट करून ठेवलं आहे आणि लाईट अजून आली नाही. 9 वाजले ती 9 वाजून 5 मिनिट झाली ती पण अजून लाईट आली नाही. थेट सकाळी सकाळी दूध घालून इकडं चालू मी मित्रांनो. चला मग मोठापाशी जाऊन बघू लाईट आली की नाही आली नाही बहुतेक. आणि इथं पुढं JCB चालू आहे बघा. काय यांचं लेवल करणं चालू आहे थेट JCBनं. चलो मग कसा आहे मग आमचा रस्ता एकदम क्वालिटीमध्ये. क्वालिटी अँड क्वांटिटी कसा आहे मग आमचा रस्ता एकदम हायवेप्रमाणे. 2 पदरी हायवे पण फेल ह्या रस्त्या पुढं. अवा बाबा आई बाबा 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 तिथं हायवे अलग ही फ्रॉड चल रहा है इधर. कसं केले ते हो बाबा बाबा एवढे खड्डे मोठे खड्डे लहान खड्डे. गाईज लाईट तर आले मोठं चालू आहे ती बाकीच्यांचे आवाज पण यायला लागला आहे. आणि पुढं बघा गणपती सजवायला लागले ते व टेंट आणि बधी म्हणजे बाजूला असे मोठे मोठे लाकडे येण्या जाण्यासाठी तिथं टेंट जाण्या येण्यासाठी वाट केली ती. काल आम्ही गेलतो तिथून पुन्हा एकदा असाच प्रसंग घडला. चला मग जाऊया म्हणलं जाऊन आलो परत दादांसोबत. लाईट तर हाय 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 हाय. पाणी जवळपास संपत आलं मित्रांनो नदीतलं. अजून 8 दिवसात सगळं संपून जाईल म्हणजे सगळं पाणी जाईल बघा. थोडं आहे त्या महापुरामुळे बघा ते चिंचेचं काय इंग्रजी चिंचेचं झाड येऊन पडलं बघ येतं कुठून पडतं का माहीत पण आलंय. किती कसं बघ तिथे झाडं झुपे पडले ते आहेत. मी मध्ये 4 दिवसापूर्वी तिथं उतरलेलो आईच्या एवढे काट आहेत काय सांगू तुम्हाला. अजून पण इथं एक त्रास होतो सॉरी या पायाला एवढा खतरनाक टोचलेला तुम्हाला ब्लॉगमध्ये पण दाखवलो. इथं टोचला आहे अजून म्हणजे असं मुडपतं आहे ना हे बोट तिथं एकदम सेंटरवर टोचला आहे. लय खतरनाक त्यात कुजलेले काटे आहेत मित्रांनो लवकर बाहेर निघत नाही. चला मग मोठं चालू केलं आहे जाऊया. हे काय रिटर्नवाला आहे मित्रांनो. आपली गडगी पाईप तिथं आहे बघा. अजून कमीत कमी एक 15 फूट पाण्यात आहे. अजून 15 फूट आत आहे 15 फूट पाण्यामध्ये. चलो बघा मित्रांनो शुद्धापूचे आता आहेत बघा पाना वगैरे आले ते पाना झुला बघा. हां बघ आले ते बघ. चालू झालं बघ मित्रांनो मोठं. आणि आपण पण घरी जाऊन येऊया. हे सगळं किटली वगैरे ठेवून मित्रांनो कुठं आठवत आहे काय आठवत आहे का सेम असाच टर्न घेतलेला मी एक व्हिडिओ एडिट करून टाकलेलो केव्हा म्हणजे गेल्या उन्हाळ्यात म्हणजे 2025च्या उन्हाळ्यात असं एडिट करून टाकलेलो सगळं म्हणजे शॉर्ट्स टाकलेलो यूट्यूबमध्ये इंस्टामध्ये पण आणि यूट्यूबमध्ये पण. तुम्ही नाही बघितलं असेल तर नक्की जाऊन बघा. यूट्यूबमध्ये पण अवेलेबल आहे आणि इंस्टामध्ये पण नक्की बघा. आणि एडिटिंग कसे झाले कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गाईज मग आता ह्या शेताकडे आलो आहे. घरी गेलो आणि ते कॅन ठेवलो. मग गावात जाऊन पिण्यासाठी फिल्टरचं पाणी आणलो. मग नंतर मी जेवण करून आणि परत तिकडं आलो. बघ मी येऊस तर ते एक नागमोडी भिजलेली आता असं एक्स्ट्रा होऊन पाणी इकडं आलं मित्रांनो बघा. निम्मा भिजले जवळपास ही नागमोडी. मग आता लावलो आहे त्या तिथं दिसतं का ते बघा त्या तिथं पाणी यायला लागलं आहे. एवढं भिजवून परत आपल्याला थोडं चारा घेऊन घरी जायचं आहे आणि त्या पलीकडच्या नागमोडीला जायचं आहे. आणि इकडं ट्रॅक्टर वगैरे चालूच आहे कालपासून. 4 दिवस झाले गेले
चालूच आहे म्हणल्यावर तिथं पण चालू आहे. चला सो गाईज हे बघा तिथं मोबाईल की आणलो त्या शेतातून बघा टाकलोय पण खा लागली ती. आणि आता आम्ही पण दुपारचं जेवण आता किती वाजते ते थांबा 1:19 तेवढी काय भूक नाही. 10 वाजता जेवण गेलो होतो. 2 वाजता मस्तपैकी जेवण करू तो हात पाय धुवून घेऊ सगळं वास मारले. आणि हे बघा मी फेटा कसा बांधला एकदम शेतकरी स्टाईल शेतकरी रुबाबात. नळाला पाणी आहे हाय हाय. हे गाईज मग आता बॅग बघून घेऊया. हा जवळपास 1 2 3 घागर बसतील. हा बॅग खुल्लम खुला झाला मित्रांनो. पूर्ण खाली पूर्णपणे सगळं पाणी संपले बॅगमध्ये. बघून घेऊया मग नंतर ना. आता 4:30 वाजले ती लाईट 5 वाजता होती. काय त्यांचा पत्ता नाही. काढलं तर आत्ताच काढलं ते 3 नाही 5 वाजता. काय बघताय काय नाही टिल्लू मटर नाही ते घागर नाही बादली नाही कळशी थेट पाईपच वर. चलो 1 मिनिटात फुल बत्ती गोल भरून मोकळा मित्रांनो. फास्ट बसते असं व कुठं ना बादली घे घागर घे त्याला लाव आणि पाणी वत बॅरलमध्ये असं करत बसण्यापेक्षा असं करून टाकायचं. हा झालं बघा बॅरल भरलं. त्यात काय आता सध्या जनावरांना पाणी पाजवलं मित्रांनो काहीच. आणि परत हेच कामच करत डेली रुटीन. तर गाईज पुढचं वातावरण बघा एकदम असं ढगाढगा झाले. मी 4:30ला बघितल्यावर तेवढं नव्हतं पण जेव्हा 5 वाजले तेव्हा सगळीकडचं वातावरण बघा नुसतं ढगाळ झालं. सर्वात म्हणजे हा जानेवारी महिन्यात खूप जास्त ढगाळ झालेला हा दिवस बहुतेक आहे मला असं वाटतंय. सूर्य पण दिसे नाही. सनसेट अजून झालं नाही कारण तिथं अजून रंगछटात दिसत आहेत बघा. अजून होणार आहे. बाकी मी हातपाय वगैरे धुवून फ्रेश झालो आहे आणि आता मस्तपैकी चहा पिऊया. चहा पिल्यानंतर आपलं फिजिक्सचं चॅप्टर कवर करायचं आहे. ते एक झाल्यावर मग काय निवांत म्हणजे झोपी जायचं. चला इंग्लिश चाय मित्रांनो मतलब चहा. हिंदीमध्ये चाय, मराठीमध्ये चहा आणि कन्नडमध्ये चा.